नमस्कार मित्रांनो, आपण साधारणपणे एनसी केस ही शब्द ऐकत असतो, परंतु एनसी केस म्हणजे नेमकी काय याची माहिती लोकांना नाही. त्या संदर्भात मी एनसी केसच्या संदर्भाने हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. CRPC 155 याप्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलीस डायरीमध्ये करत असतात. त्या रजिस्टरची प्रत तक्रारदारास दिली जाते. यास एनसी केस असं म्हणतात. आत्ताच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 177 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली जाते. आता अदखलपात्र गुन्हा म्हणजे नेमकी काय, तर अदखलपात्र गुन्हा म्हणजे ज्या गुन्ह्याची शिक्षा 2 वर्षाच्या आत आहे अशा गुन्ह्यांना साधारणपणे अदखलपात्र गुन्हा असं म्हटलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर शिवीगाळ करणे, धमकावणे असे जे गुन्हे आहेत यास एनसी केस असं म्हटलं जातं. अदखलपात्र गुन्हे असं म्हटलं जातं. या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना दंड अधिकारी यांच्या परवानगीशिवाय अटक करता येत नाही आणि गुन्ह्याचा तपास देखील करता येत नाही. दंड अधिकाऱ्यांकडे पोलीस तक्रार ते आरोपीस घेऊन जाऊन शांतता भंग करू नये म्हणून 6 महिन्याचा बॉन्ड करू शकतात. असा भंग केला किंवा दखलपात्र गुन्हा होऊ नये याची खबरदारी म्हणून ते दंड अधिकाऱ्यासमोर चॅप्टर केस, आपण जी चॅप्टर केस म्हणतो ती चॅप्टर केस भरून आपल्या तक्रार आरोपीकडून तसा स्वरूपाचा बॉन्ड करून घेत असतात. आता साधारणपणे ज्या कोणाला या एनसी केस बद्दल आरोपी शिक्षा व्हावी असे वाटत असेल तो दंड अधिकाऱ्यासमोर अर्ज करून त्या केसची गुणदोषावर चौकशी होऊन त्यामध्ये आरोपीस निर्दोष मुक्तता किंवा शिक्षा होत असते. आपण अशीच एनसी केस बद्दल माहिती बघितली. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.